7 आमदार असतानाही होता विरोधी पक्षनेता. आता दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेताच नसणं किती घातक आहे? विरोधी पक्षनेत्याचा राज्यघटनेसोबत काय संबंध आहे? विरोधी पक्षनेत्याचे काय अधिकार असतात? व या विरोधी पक्षनेत्याचा काय इतिहास आहे? हे सर्व घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रीतम आणि आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ते म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेताच नाहीये. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा किती मोठा धोका आहे, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. कृष्णराव धुडप, दिनकरराव पाटील, गणपतराव देशमुख ही सर्व नावे आहेत महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांची. एका काळी या सर्व नेत्यांनी विधानसभा गाजवली होती. या नेत्यांनी अनेक दशके विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला. पण आज 2020च्या दशकात हे पदच धोक्यात आलं आहे. या सर्व घडामोडीवर संख्याबळाचं काय समीकरण आहे, आपण थोडक्यात जाणून घेऊ. 2024च्या निवडणुकीत महायुतीला वन साइड मेजॉरिटी भेटली. त्यासोबतच सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट युतीकडे विधानसभेत जवळ-जवळ 230 आमदारांचे पाशवी बहुमत आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष, विशेषतः महाविकास आघाडी, त्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाकडे मिळून फक्त 46 आमदार आहेत. तर सत्ताधाऱ्यांचा याच्यावर दावा आहे, की विरोधी पक्षाचा नेता होण्यासाठी त्या पक्षाच्या सभागृहाच्या एकूण संख्येच्या 10% आमदार असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळच नाही, मग विरोधी पक्षनेता हा कसा बनणार? हा सत्ताधाऱ्यांचा सवाल आहे. या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे संख्याबळाचा हा 10% मुद्दा विरोधी पक्षनेता निवडीसाठी खरंच महत्त्वाचा असतो का? राज्यघटनेत याबद्दल काय सांगितले आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर मंडळी, घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट सांगतात, की विरोधी पक्षनेता हा संसदीय लोकशाहीसाठी आवश्यक असतो. ते स्पष्ट करतात, की विशिष्ट संख्या असलेली व्यक्तीच विरोधी पक्षनेता व्हावी, असं राज्यघटनेत कुठेही लिहिलं नाहीये. तर मंडळी, इतिहासातील काही दाखले आपण आता जाणून घेऊ. आज 10% नियम पुढे केला जात असला तरी महाराष्ट्राच्या इतिहासात या नियमाकडे दुर्लक्ष करून लोकशाही परंपरा जपली गेली होती. 1972च्या निवडणुकीत काँग्रेसचे 222 आमदार निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर होता शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शेकाप. त्याकडे केवळ 7 आमदाराचं संख्याबळ होतं. तरीही शेकापचे नेते दिनकरराव पाटील यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली गेली होती. याचप्रमाणे उत्तमराव पाटील, गणपतराव देशमुख, मृणाल गोरे, निहाल अहमद यांच्या पक्षाची संसद सदस्य संख्या देखील 10% कमी असतानाही ते विरोधी पक्षनेते राहिले होते. तर आपल्या व्हिडिओचा तिसरा भाग म्हणजे विरोधी पक्षनेते नसणं किती घातक आहे? विरोधी पक्षाचे काय अधिकार असतात? हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. मंडळी, विरोधी पक्षनेत्याकडे केवळ नेता हे पद नसते, तर त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देतो आणि हे दर्जा 1972च्या विधेयकानुसार दिलं जातं. पण यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्याचे कार्य आणि अधिकार. विरोधी पक्षनेता सभागृहात सरकार कुठे चुकत आहे, काय करायला हवे, याच्या सूचना देण्याचे आणि त्यावर पाठपुरावा करण्याचे काम करतो. त्याचे कामं केवळ टीका करणे नसते, तर शॅडो गव्हर्नमेंट म्हणून काम करणे असते. आता शॅडो गव्हर्नमेंट म्हणजे काय? शॅडो गव्हर्नमेंट असा गट आहे, जो रुलिंग पार्टीच्या अपोझिट असतो. म्हणजे जो अपोझिशनमध्ये काम करतो, त्याला शॅडो गव्हर्नमेंट असं म्हणतात. यासोबतच संसदीय प्रणालीमध्ये विविध समित्यांना मोठं महत्त्व असतं. कायदा निर्मिती प्रक्रियेत सदस्यांना मोकळेपणाने भाग घेण्यासाठी या समित्यांमध्ये सर्व पक्षांचे लोकं असणे आवश्यक असतात. महाराष्ट्राच्या नियमावलीत स्पष्ट म्हटले आहे, की महत्त्वाच्या समित्यांच्या नियुक्तींसाठी अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सल्लामसलत करावी. हे पद रिक्त असल्याने सल्लामसलत प्रक्रियेत आणि समित्यांच्या कामात अडथळा येऊ शकतो. ज्येष्ठ पत्रकारांच्या मते दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता नसणे हे गेल्या 30 वर्षात प्रथमच होत आहे. हे पद रिक्त असणे फारसे संयुक्तिक नाही आणि लोकशाहीच्या निरोगी परंपरेसाठी हे चिंताजनक आहे. तर मंडळी, आपण आता आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तेच म्हणजे समारोप. तर विरोधी पक्षनेत्याची निवड करणे हा सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. अध्यक्षांनी नियम आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांना अनुसरून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. काही तज्ञांनी विरोधकांना असाही सल्ला दिला आहे, की त्यांनी केवळ पदाचीच चर्चा न करता सभागृहातील साध्या सदस्यालाही आपल्या बाकड्यावर बसून महत्त्वाचे विषय तेवढ्याच तीव्रतेने मांडावे, जेवढा विरोधी पक्षनेता मांडतो. तर भारतीय लोकशाहीच्या वेस्टमिनिस्टर मॉडेलमध्ये विरोधी पक्ष तितकाच महत्त्वाचा आहे, जितका सत्ताधारी पक्ष. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये संख्याबळ आधारित ताटवर भूमिका न घेता सांविधानिक परंपरा जपणे या सर्वात महत्त्वाचे आहे. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व आपले मत देखील कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व पॉलिटिकल कट्टा YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.